नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कसे आहात सगळे? बरे आहात ना? काळजी घ्या। तर मंडळी, आपण आज जाणार आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी, म्हणजेच बोरिवलीमधलं नॅशनल पार्क या ठिकाणी जाणार आहोत। तर तिकडे बरंच काही पाहण्यासारखं आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, बोटिंग करण्यासाठी आहे, सायकल ट्रॅव्हल आहे, असं बरंच काही आहे। आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ही ब्युटी आहे, ही नॅशनल पार्कची खूप कमाल आहे, कारण की निसर्गाच्या सानिध्यात ते नॅशनल पार्क वसलेलं आहे। त्याच्यामुळे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तर चला जाऊया आपण नॅशनल पार्कमध्ये। आणि हो, त्याचबरोबर आपण कान्हेरी केव्जलाही जाणार आहोत। कान्हेरी केव्ज म्हणजे खूप पुरातन काळातली ही केव्ज आहे, त्याचा इतिहास आपण ऐकणार आहोत आणि कशा पद्धतीने आहेत, काय आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण जाऊया कान्हेरी केव्जला। आणि त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्लॉग पाठवण्याचा प्रयत्न करा। आणि हा व्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आणि दुसरं एक मित्रांनो सांगायचं, तुम्ही जर नॅशनल पार्कला येण्याचा ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर वेस्टर्न लाईनला आहे नॅशनल पार्क। बोरिवलीला उतरा तुम्ही। बोरिवलीवरून हार्डली ऑटोने 5 ते 10 मिनटं लागतात आणि चालत आलात तर एक 15 ते 20 मिनटं लागतं। बोरिवलीला आल्यानंतर ईस्टला उतरा। ईस्टला उतरल्यानंतर तुम्ही नॅशनल पार्क कोणालाही विचारलं तर ते सांगतील। तर चला मंडळी, आपण जाऊया बोरिवलीमध्ये नॅशनल पार्क पाहण्यासाठी, चलो। तर मंडळी, फायनली आपण नॅशनल पार्कच्या गेटजवळ पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता नॅशनल पार्कचा गेट आपल्या समोरच आहे। आपण इथून आतमध्ये जाणार आहोत, पण त्याच्या आधी तिकीट काढून आपण एंट्री करणार आहोत। आणि हो मंडळी, पहिलं इथे या नॅशनल पार्कमध्ये स्वतःची गाडी घेऊन जाण्यासाठी परवानगी होती, पण आत्ता सध्या स्वतःची गाडी घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही आहे। जर आपण स्वतःची गाडी घेऊन आला असाल तर इकडेच बाहेर पार्क करावं लागेल आणि आतमध्ये जावं लागेल। तर फायनली आपण नॅशनल पार्कच्या आतमध्ये आलेलो आहोत। 94 रुपीज तिकीट आहे आणि आतमध्ये आता एंटर केलेलं आहे। मी तुम्हाला नॅशनल पार्क एक्सप्लोअर करतो, तर चला म्हणजे आपण आतमध्ये जाऊयात। मित्रांनो, आतमध्ये गेटमध्ये एंटर केल्यानंतर हे आपली तिकीट आहे, ही तिकीट चेकिंग होते, इकडे स्टॅम्प दिला जातो, त्याच्यानंतर आतमध्ये सोडलं जातं। आता पुढे आपण जाऊयात। पुढे गेल्यानंतर सायकल आहे, सायकलवरही आपण ट्रॅव्हल करू शकतो। तर सायकलही आहे, जर तुम्हाला कान्हेरीसाठी सायकल घेऊन जायचं असेल सायकल घेऊनही जाऊ शकतो, पण मी चालत जाणार आहे आणि तुम्हाला सगळं नॅशनल पार्क एक्सप्लोअर करतो। त्याच्यामुळे मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊयात। आता मी एंट्री केली आहे, त्याच्यानंतर हे तिकीटही चेक झालं। आता पुढे जाऊयात। तर मंडळी, आपण पाहू शकतो नॅशनल पार्कच्या आतमध्ये दोन्ही बाजूस हिरवीगार वनराई आहे आणि मधून जाण्यासाठी रस्ता आहे। तर मंडळी, आपण नॅशनल पार्कमध्ये हळूहळू पुढे चालत चाललो आहोत। कमाल असं वातावरण आहे, थंड वातावरण आहे नॅशनल पार्कमध्ये। आपण हळूहळू पुढे जाऊयात, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो नॅशनल पार्क खूप मोठा वेढलेला आहे, अगदी बोरिवलीपासून तर ठाण्यापर्यंत, त्याच्यानंतर मग तिकडे आरे कॉलनीपर्यंत हा नॅशनल पार्क आहे। आणि मुंबईचं जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कंट्रोल करण्याचं काम हे नॅशनल पार्क करतं। त्याच्यामुळं आपल्या मुंबईमध्ये नॅशनल पार्क आहे ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे। आणि मंडळी, या नॅशनल पार्कमध्ये बरंचसं फिरण्यासारखं आहे, बोटिंग करण्यासाठी आहे, त्याच्यानंतर मैदान आहे, वनराई आहे, बरंच काय काय आहे पुणे बघण्यासारखं। तर आपण हळूहळू जाऊया पुढे बघायला। तर मंडळी, मीही हळूहळू पुढे चाललो आहे। सकाळचं मस्त फ्रेश वातावरण आहे, मोकळी हवा, मोकळा निसर्ग आणि मोकळे रस्ते हे पाहत पाहत मी पुढे चाललो आहे। छान वाटतं एकंदर वातावरण। आणि मंडळी, इथे आपल्याला नॅशनल पार्कमध्ये जाण्याआधी गाईड करण्यासाठी इथे मॅप दिलेला आहे। नॅशनल पार्कमध्ये कुठे नेमकं काय आहे या मॅपवरून आपल्याला कळेल आणि आपण मॅप पाहून हळूहळू पुढे जाऊयात। आपण इथे पाहतोय सुंदर असं मोकळं मैदान आहे। या मैदानामध्ये शाळेतल्या पिकनिक, फॅमिली पिकनिक इथे येतात आणि या झाडाच्या आश्रयाला निवारा घेतात, जेवण करतात, नाश्ता करतात आणि आपला पुढचा प्रवास चालू करतात। तर असं एक नॅशनल पार्कमधलं हे छोटंसं पण फॅमिली पिकनिक म्हणून स्पॉट ठरवू शकतो आणि इकडे येऊ शकतो। हा रस्ता गांधी टेकडीकडे जाणार आहे आणि त्याचंच गेट आहे। आपण गांधी टेकडीच्या इकडे चाललो आहोत। एक मस्त वातावरण आहे, ग्रीनरी आणि गावसारख्या स्टेप्स आपण चढत चाललो आहोत आणि निसर्गाची मजा घेत। तर जाऊया पुढे, गांधी टेकडी पाहूया कशी नेमकी आहे, काय आहे ते। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खरंच गावसारख्या पायऱ्या आहेत आणि मला गावी आल्यासारखं वाटतं ह्या पायऱ्या पाहिल्यानंतर। मी बेसिकली कोकणातला असल्यामुळे
असं पायऱ्या चढण्याचा बराच अनुभव आहे आणि कोकणात याला आम्ही पाखाड्या म्हणून म्हटलं जातं। मी आता आलेलो आहे गांधी टेकडी या ठिकाणी आणि इथे टॉप अँगलवरती उभा आहे मी आणि इकडून सगळं निसर्ग दिसतो आहे। मी तुम्हाला दाखवते इथं निसर्ग आहे ते आणि गांधी टेकडी दाखवतो जी बोरिवली ते नॅशनल पार्कमध्ये फेमस आहे। गांधी टेकडी बरेच वरती आहे, चालून वरती जावं लागतं, बरेच स्टेप्स चढून वरती जावं लागतं, त्याच्यानंतर गांधी टेकडी येते। गांधी टेकडी तुम्हाला दाखवतो आणि मी टॉप अँगल उभा आहे तिथलाही परिसर दाखवतो। हे बघा माझ्या पाठीमागे गांधी टेकडी आहे, मी तुम्हाला दाखवतो त्याचं। हीच ती गांधी टेकडी आहे। आपण खालून हळूहळू पायऱ्या चढत वरती येत होतो, ते इथेच येणार होतो आपण आणि आपण पाहू शकतो गांधी टेकडी कशा पद्धतीने आहे, गोल आकाराची बनवलेली आहे। त्याच्यानंतर इकडे खाली बसण्यासाठी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे आणि आता आपण टॉप अँगलला आलेलो आहोत। इथून आपल्याला बरंचसं नॅशनल पार्कचा एरिया पण पूर्ण दिसतो आहे। त्याचबरोबर इथे मासेही ठेवण्यात आलेले आहेत, तेही पाहू शकतो आपण मासे। आणि आता मासे पाहून झाल्यानंतर आपण एका रेल्वे स्थानकाच्या इथे जाणार आहोत। कोणतं रेल्वे स्थानक आहे ते मी तुम्हाला सांगेन। तर चला मंडळी आपण इथून जाऊया रेल्वे स्थानकाच्या इथे। मंडळी मी एका स्टेशनला बसलो आहे। हे खरं तर नॅशनल पार्कमधलं रेल्वे स्टेशन आहे। कृष्णगिरी या रेल्वे स्टेशनचं नाव आहे। इथून ट्रेन सुटते आणि पूर्ण नॅशनल पार्क फिरवून आणलं जातं। या ट्रेनच्या डब्यामध्ये बसण्याचे चार्जेस आहेत 61 रुपीज आणि आपल्याला पूर्ण नॅशनल पार्क फिरवलं जातं आणि तिकडे पूर्ण नॅशनल पार्कमध्ये जे काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, जे काही आहे ते या ट्रेनमधून दाखवलं जातं। मी तुम्हाला या रेल्वे स्टेशनचा पूर्ण फुटेज दाखवतो, कशा पद्धतीने हे रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे ते। हे बघा, हे कृष्णगिरी रेल्वे स्टेशन आहे आणि कृष्णगिरी रेल्वे स्टेशनच्या इथे आपण आता ट्रॅकच्या मधून चाललो आहोत। जशी मुंबईची लोकल रेल्वे आहे त्याचप्रमाणे इथे नॅशनल पार्कमध्ये एक लोकल रेल्वे बनवण्यात आलेली आहे, जी पूर्ण आपल्या नॅशनल पार्क फिरवते। मीही इकडे थोडा वेळ थांबला, त्याच्यामुळे मी माझा पायी प्रवास पुढे चालू केला आणि आपण पुढे पाहूयात अजून काय काय पाहायला मिळतंय ते। मंडळी आपण आता कृष्णगिरी स्टेशन पाहिलं, त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात आपण हरिण आणि मोर आहेत ते पाहायला जाऊयात। तर चला मित्रांनो, तर मंडळी आपण आता प्राणी आणि पक्षी यांचं सेक्शन पाहणार आहोत। तर आपण आता आलो आहोत सांबर, हरिण आणि मोर पाहण्यासाठी। यांना एका बंदिस्त जाळीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्यात आलेलं आहे। यांना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आहेत ते। तर मंडळी आपण जर कधी नॅशनल पार्कला यायचं झालं तर नक्की भेट द्या, इथे पाहण्यासारखं बरंच काही आहे। तर मंडळी आपण पाहतोय मोराला एका जाळीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तो त्याचं अन्नधान्य खातोय। या मोरांची आणि या पक्ष्यांची सकाळ संध्याकाळ काळजी घेतली जाते, त्यांची निगा राखली जाते। तर मंडळी मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की भविष्यात जर निसर्ग राहिलाच नाही तर आपल्याला मोर पाहायला मिळेल की नाही मिळणार हे एक शंकाच आहे। त्याच्यामुळे निसर्ग वाचवा। तर मंडळी आपण जंगल ॲडव्हेंचर करायला आलो, तर कच्चे आंबे, अननस, पेरू, केळी, भेळ हे खाल्लं नाही तर जंगल ॲडव्हेंचर करायला आलो असं वाटतच नाही ना। त्याच्यामुळे मीही एक पेरू घेतला आणि खात पुढचा प्रवास चालू केला। आता आपण जाऊया नदीच्या किनारे। तर आपण आता पोचलेलो आहोत नदीच्या इथे। आपण नदीच्या ब्रिजवरती उभे आहोत आणि इकडे पाहू शकतो बरेचसे लोक या स्पॉटला फोटोग्राफी करण्यासाठी येत असतात। त्याच्यानंतर समोरच बोटिंग चालू आहे, तिथे बोटिंग करण्यासाठी येत असतात आणि सकाळी जॉगिंग करण्यासाठी बरीचशी लोक येत असतात। तर आपण पाहू शकतो सुंदर असं निसर्गाचं रूप। आपण ब्रिजवर उभे आहोत आणि खालून नदी वाहते, सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो।
आपले प्राणी झाले, पक्षी झाले पाहून. आता थोडंसं आपण नौका विहार करायला जाऊया, थोडी बोटिंगची मजा घेऊया. बोटिंग कशा पद्धतीने केली जाते, कुठे बोटिंग केली जातं, कसं असतं, तर सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया, हळूहळू पुढे जाऊया. आपल्याला जर बोटिंग करायची असेल तर 2 पर्सनचे आहेत चार्जेस 94 रुपीज आणि 4 पर्सनचे चार्जेस आहेत 190 रुपीज आणि 5 वर्षावरील सगळ्या मुलांना तिकीट कंपल्सरी असेल. तर मंडळी, एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की नॅशनल पार्क हे मंडेला बंद असतं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल नॅशनल पार्कला येण्याचा. तर मंडळी, नॅशनल पार्कमधील पार्ट 1 आपण इकडेच थांबवतो आहे. पार्ट 2 कानेरी केव्ज लवकरच येईल. तिथपर्यंत मंडळी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि आपल्या आपुलकीचा प्रश्न, तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या सॅम सफरनामा व्लॉग ह्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. आणि फेसबुकलाही सेम अकाउंट आहे, तिकडे तुम्ही फॉलो करा. तिकडे मी बरेच नवनवीन अपडेट टाकत असतो. बाय बाय, लव यू ऑल गाईज, टेक केअर.